नमस्कार. मानवी जीवनमूल्य या चॅनलमध्ये आपण जीवनशैली याविषयी यापूर्वी चर्चा केली. आज आपण आरोग्यशैली या विषयावरती थोडी चर्चा करणार आहे. आरोग्यशैली याचा विचार करताना सगळ्यात पहिल्यांदा आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्या आयुर्वेदाने आरोग्यशैलीविषयी अत्यंत सुंदर विवेचन करून ठेवलेले आहे, पण ते आपण कालांतराने थोडं मागं पडत चाललंय. म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला आठवण करून देण्यासाठी आपल्या आयुर्वेदाने 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत: आहार, भय, निद्रा आणि मैथुन. या 4 गोष्टी म्हणजे आपली आरोग्यशैली आहे. आणि या 4 गोष्टींचा विचार करताना सर्वात प्रथम आपण जो विचार करतो तो म्हणजे आहार. आहाराविषयी आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे. आहार म्हणजे कसा असावा, तो तामसी नसावा, मसालेदार नसावा, तिखट नसावा किंवा काय असावा हे सांगण्यासाठी डायटिशियन आहेत. त्यामुळे आहाराविषयी, ज्या आहाराविषयी सर्वसामान्य लोकांना कल्पना आहे त्या आहाराविषयी मी आज बोलणार नाहीये. मी आहार म्हणजे इंटेक, आपण जे ग्रहण करतो तो आपला आहार. मग आता त्यापैकी या आता आयुर्वेदातल्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामधल्या गोष्टी जर आपल्या आयुष्यामध्ये आपण संतुलित प्रमाणात ठेवल्या तर आपली आरोग्यशैली उत्तम राहू शकते. आहाराच्या बाबतीत जर म्हणत असाल तर आहार हा फक्त आपण पोटातनं घेतलेलं अन्न आणि पोटात जाणारं अन्न यांच्यापुरता मर्यादित नाही, तर आपण आपल्या जी काही इंद्रिय दिलेली आहेत त्यातली काही इंद्रिय ही उत्सर्जनासाठी दिलेली आहेत, तर काही इंद्रिय ही ग्रहण करण्यासाठी दिलेली आहेत. तर आपण आज इंटेक म्हटलं म्हणजे ग्रहण करण्याविषयीच्या इंद्रियांबद्दल आज आपण थोडीशी विस्तृत मध्ये चर्चा करूया. हा सुद्धा आहार आहे. आता तुम्ही म्हणाल ते कसं? तर पहिली गोष्ट, आपलं जे इंद्रिय म्हणजे पहिलं अगदी डोळे जर बघितलं तर डोळ्यामधनं सुद्धा आपण इंटेक घेत असतो. डोळ्यातनं आपण ग्रहण करीत असतो. डोळ्यातनं आपण काय ग्रहण करीत असतो? अनेक गोष्टी. ज्या ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला दिसतात त्या आपल्याला आनंद देतात. म्हणजे कसं? सुंदर चित्र, निसर्ग, एखादं पोर्ट्रेट हे आपण डोळ्यातनं त्याचं ग्रहण करतो. म्हणजेच काय की जेवढ्या सुंदर गोष्टी आपण बघू किंवा आपल्याला डोळ्यांना सुंदर गोष्टी बघण्याची आपण सवय लावू तेवढा आपला इंटेक वाढतो. आपण आपण एक आहार घेतो. म्हणजेच काय? आता उदाहरणार्थ सिनेमे आपण बघतो. काही सिनेमे खूप छान असतात, काही सिनेमामध्ये खूप हाणामारी, बीभत्सपणा असतो. त्याचा सुद्धा आपल्यावर आरोग्यशैलीवरती परिणाम होतो. हा झाला डोळ्यांचा भाग. कानांच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर सुमधुर संगीत, सुंदर गाणी, सुंदर संवाद हे सुद्धा आपण इंटेक करतो आणि त्याचा सुद्धा आपल्या जीवनशैलीवरती परिणाम होतो. म्हणजेच गाणी अत्यंत कर्कश आणि जर खूप गोंधळाची असतील तर ती आपल्याला ऐकवत नाही आणि मग त्याच्यामुळे काय होतं, त्याचाही आपल्या आरोग्यावरती परिणाम होतो. विशेष करून हल्लीची जी पिढी आहे, पब्समध्ये जे संगीत चालतं ते संगीत म्हणजे तुमची आरोग्यशैली निकृष्ट करण्याचं काम करते हे तुमच्या लक्षात येत नाहीये. संगीत असावं पण ते मग कित्येक नुसती वाद्य असतात, त्या वाद्यांचं मधुर संगीत सुद्धा आपल्याला खूप आरोग्यशैली घडवण्यासाठी उपयोगी पडतं. त्याच्यानंतर आपण जाऊयात, कान झाले, डोळे झाले, त्याच्यानंतर आपण पुढचा जो भाग आहे तो म्हणजे आपण ह्या सगळ्या गोष्टी ज्या कानातनं, डोळ्यातनं, यातनं जो आपल्याला आहार मिळतो तो आपल्या मेंदूपर्यंत पोचतो आणि मेंदूपर्यंत तो पोचल्यामुळे आपलं जे काय आहे ते विचार सुद्धा तसे होतात. जर आपण सतत नको त्या आवाजात, नको ती दृश्य बघण्यात आपण जर केली तर आपल्या मनावरती देखील त्याचा परिणाम होतो. त्यामुळे आहाराच्या बाबतीमध्ये आपण हे एक पथ्य पाळलं पाहिजे की फक्त खाणं किंवा उदरभरण म्हणजे आहार नाही. ज्या ज्या मार्फत आपण इंटेक घेतो त्या सगळ्या इंद्रियातनं मिळणारं, ग्रहण केलं जाणारं तो आपला आहार आहे. आपण आता पुढे वळूया. आहार झाला, मग आपण भय.
या चारही गोष्टी, आहार, निद्रा, भय आणि मैथून, या चारही गोष्टी या माणसाला आवश्यक आहेत. पण त्यांचा समतोल राखणं हे आपल्या हातात आहे. त्यांचा जर असमतोल झाला किंवा संतुलितपणा जर गेला तर आपली आरोग्यशैली बिघडू शकते. उदाहरणार्थ, भयाच्या बाबतीत जर म्हणत असाल तर भय ही गोष्ट अशी आहे की जेवढी तुम्ही वाढवाल तेवढी ती वाढते, आणि जेवढी तुम्ही कमी कराल तेवढी ती कमी करू शकता. आणि कमी असलेली गोष्ट कधीही चांगली आहे. भयाला कसं कमी करायचं, तर भय हे आपण मुळातच वाढवून ठेवलं. वयोपरत्वे भय वाढवून ठेवलेलं आहे. लहान मुलाला भय असतं का? अजिबात नाही. ते जळत्या दिव्याला किंवा अग्नीला सुद्धा स्पर्श करायचं, कारण तर त्याच्या मनात भय नाही. जेव्हा माणसाच्या मनात भय झालं की ते भय वाढत जातं. त्यामुळे भय वाढवणं आणि कमी करणं हे आपल्या हातात आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे आत्ताच्या ज्या कोविडमध्ये जी काही मृतांची संख्या झालेली आहे, त्यामुळे कोविड या आजारामुळे मेलेल्यांची संख्या कमी आहे, पण कोविडच्या भीतीने मेलेल्यांची संख्या देखील खूप मोठी आहे. भयाच्या बाबतीमध्ये आपण बघितलं. आता निद्रा ही एक अशी गोष्ट आहे की सर्वसामान्य माणसाला 6 ते 8 तासांची झोप आवश्यक आहे. जर ही झोप मिळाली नाही तर आरोग्यशैली बिघडू शकते. पण आत्ताच्या या काळात जर आपण बघितलं तर टीव्ही, नंतर नेटफ्लिक्स किंवा वेब सिरीज, याच्यामध्ये माणसं खूप वेळ जागी राहतात आणि मग त्यांना झोपायला उशीर होतो. झोपायला उशीर झाल्यामुळे उद्योगधंद्यासाठी त्यांना लवकर घराबाहेर पडतं, त्यामुळे त्यांची झोप पुरेशी होत नाही. विशेष करून IT मध्ये काम करणाऱ्या सगळ्या माणसांना माझा हा मोलाचा सल्ला आहे की किमान 6 ते 8 तासाची झोप आपल्याला असलीच पाहिजे. त्याच्यानंतर विषय आहे मैथून. मैथून निसर्गदत्त सगळ्यांनाच दिलेलं आहे, सर्व प्राणी मात्रांना आहे, तसंच माणसाला देखील आहे. पण माणसामध्ये आणि आपल्यामध्ये, जनावरांमध्ये एक मोठा मूलभूत फरक आहे. तो म्हणजे असा की मैथुनाच्या बाबतीमध्ये प्राणी वर्षातला विशिष्ट कालावधीमध्येच मैथून करतात, पण मनुष्य हा प्राणी हा विशिष्ट कालावधीमध्ये न करता मनुष्याचं मैथुनाकडे प्राण्यांपेक्षा जास्त आकर्षण. त्याच्या डोक्यामध्ये सतत ते विचार असतात. कामोत्तेजक विचार किंवा काम हे सुद्धा निकोप आरोग्यशैलीसाठी ना घातक आहे. याचा अर्थ असा नाही की आपल्याला मैथुनाचं सुख घ्यायचंच नाही. विशिष्ट वयामध्ये मैथुनाची गरज आहे, पण वयोपरत्वे मैथून कमी होत जातं आणि ते करायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी आहेत, हे वाढवणं आणि कमी करणं हे आपल्या हातात आहे. मैथुनाच्या बाबतीमध्ये जर म्हणत असाल तर एक वय असतं, तरुणपणाचं वय असतं, त्यावेळेस त्याचं आकर्षण असतं, गरज असतं, हे आपण समजू शकतो. पण नंतरच्या काळामध्ये ती गरज असतेच असं नाही. पण मानव हा एक असा प्राणी आहे की ही गरज वाढवण्यासाठी त्यांनी औषधांचा उपयोग केलेला आहे. आणि औषधांचा उपयोग केल्यामुळे तुम्हाला माहिती आहे, शेन वॉर्न इतका सुंदर खेळाडू, पण त्या एकाच गोष्टीमुळे त्याच्या जीवाचा अंत झाला. म्हणजेच आपल्याला निकोप आरोग्यशैलीसाठी या 4 गोष्टींचा अत्यंत विचार केला पाहिजे. म्हणून आजच्या एपिसोडमध्ये आपण आहार, भय, निद्रा आणि मैथून या 4 गोष्टी संतुलित राखण्यासाठी हा व्हिडिओ केला आहे. जर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.